आज आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटमधील पान नंबर 27 वरील प्रश्न क्रमांक 2 पाहणार आहोत। आता हा प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला 4 अकाउंट्स बनवावे लागणार आहे। ते 4 अकाउंट्स ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट, अशा रीतीने हे 4 अकाउंट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। आता प्रॉब्लेम सोडवण्याआधी दिलेला प्रॉब्लेम आधी समजून घ्यावा लागेल। आता या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आणि 5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। या ॲडजस्टमेंटवरून आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे। प्रॉब्लेम सोडवण्याआधी सुरुवातीला आपल्याला ॲडजस्टमेंटवरून टिक मार्क करून घ्यायचे असतात। ठीक आहे, तर ट्रायल बॅलन्समध्ये सुरुवातीला रिटर्न्स आलेले आहेत का ते चेक करायचं। तर पहा, डेबिट बॅलन्समध्ये सेल्स रिटर्न आलेले आहेत। सेल्स रिटर्न हे सेल्समधनं वजा होतात, म्हणून सेल्सला टिक मार्क करायची। क्रेडिट बॅलन्सेसमध्ये परचेस रिटर्न आलेले आहेत। परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात, म्हणून परचेसला टिक करायचे आहे। आता हिडन ॲडजस्टमेंट आलेले आहेत का ते चेक करायचं। हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे कोणत्याही अकाउंटसमोर 8%, 10% अशी इन्फॉर्मेशन दिली आहे का ते चेक करायचं, किंवा कंसामध्ये मंथ, इयर्स किंवा डेट दिलेली जाते, असं काय दिलेली का इन्फॉर्मेशन ते चेक करायचं। स्टॉकसमोर 1/4/2018 अशी कंसातली इन्फॉर्मेशन दिली आहे, पण तो ओपनिंग स्टॉक आहे, ही आपली हिडन ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही। ठीक आहे, तर ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट दिलेली नाही, त्याच्याही टिक मार्क्स आपल्याला कराव्या लागतात। आता पाहूया ट्रायल बॅलन्समध्ये खाली दिलेल्या ॲडजस्टमेंट। पहिले ॲडजस्टमेंट आहे स्टॉक इन हँड। तर या स्टॉकची टिक मार्क कुठेही होणार नाही, कारण याचे इफेक्ट हे सेपरेट जातात, ते कशामध्ये ॲड किंवा लेस होत नाही। दुसरे ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस। आता कोणकोणते एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, तर पहिला आहे रॉयल्टी 1500, तर रॉयल्टीला टिक मार्क करूयात आपण। दुसरे वेजेस आलेले आहेत 800 रुपये, वेजेसला टिक मार्क करा। नंतर सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ ₹2000। सॅलरी पेड इन ॲडव्हान्स याचा अर्थ होतो प्रीपेड, म्हणून सॅलरीला टिक करा। चौथे ॲडजस्टमेंट आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 1000 अँड रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 3% ऑन सन्ड्री डेटर्स। आता लक्षात घ्या, बॅड डेब्ट्स आणि RDD या 2 ॲडजस्टमेंट तुम्हाला चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये विचारलेले आहे। आता या दोन्ही ॲडजस्टमेंट या डेटर्सवरती असतात, यांची टिक मार्क फक्त डेटर्सवरती करायची, बॅड डेब्ट्स RDD वरती करायची नाही, कारण आपण ट्रायल बॅलन्समधील बॅड डेब्ट्स आणि RDD हे सेपरेट रेकॉर्ड करणार आहोत आणि ॲडजस्टमेंटमधील बॅड डेब्ट्स आणि RDD हे सेपरेट रेकॉर्ड करणार आहोत। तर बॅड डेब्ट्स आणि RDD यांची टिक मार्क करूयात सन्ड्री डेटर्सवरती। नंतर डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5%, लँड अँड बिल्डिंगला टिक करा। फर्निचर बाय 10%, फर्निचरला एक टिक करा। तर अशा रीतीने आपण प्रॉब्लेममध्ये दिलेल्या ॲडजस्टमेंटवरून टिक मार्क्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची आहे। पोस्टिंगला सुरुवात करताना ही डेबिट बॅलन्सपासून सुरुवात करायची। आता आपल्याला माहिती आहे की डेबिट बॅलन्समध्ये ॲसेट, एक्सपेन्सेस आणि ड्रॉइंग दिलं जातं। ड्रॉइंग ओळखण्याची काही गरज नाही आहे, आपल्याला ओळखायचे फक्त ॲसेट्स आणि एक्सपेन्सेस। चला तर आपण पोस्टिंगला सुरुवात करूयात डेबिट बॅलन्सेसपासून। पहिला बॅलन्स आला आहे लँड अँड बिल्डिंग 37800। लँड अँड बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे, म्हणून याचं पोस्टिंग कुठं होणार आहे, पोस्टिंग होणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, लँड अँड बिल्डिंग 37800। आता याला टिक मार्क असल्यामुळे याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायची आहे। दुसरी अमाऊंट आली आहे फर्निचर 17250। फर्निचर हे सुद्धा आपले ॲसेट असल्यामुळे त्याचंही रेकॉर्ड आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत। ॲसेट साईडला फर्निचर 17250, तेही इनर कॉलममध्ये लिहायचे आहेत, कारण याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे। आलेला आहे सन्ड्री डेटर्स। सन्ड्री डेटर्सला सुद्धा टिक मार्क आहे 40000। सन्ड्री डेटर्ससुद्धा आपले ॲसेट आहे, त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स 40000।
यावरती 2 ॲडजस्टमेंट आहेत, त्यामुळे इथे संडे डेटरच्या खाली 4 ओळी सोडायच्या आहेत किंवा 3 ओळी सोडायच्या आहेत. संडे डेटर झाल्यानंतर पुढचा पॉईंट आलेला आहे स्टॉक 1/4/2018. हा ओपनिंग स्टॉक आहे 65,000. ओपनिंग स्टॉक येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक 65,000. पुढचा पॉईंट आला आहे बॅड डेब्ट्स. आता हे बॅड डेब्ट्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात, त्यामुळे यांना ओल्ड बॅड डेब्ट्स असं म्हणतात. ओल्ड बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सेपरेट रेकॉर्ड करायचे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू बॅड डेब्ट्स ओल्ड 400 रुपये. पुढचा पॉईंट आला आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे देखील प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. नंतर पुढचा पॉईंट आला आहे वेजेस आलेले 3,000. वेजेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस 3,000. त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलममध्ये रेकॉर्ड करायचे. वेजेस नंतर आले सॅलरीज 5,000. सॅलरीज जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू सॅलरीज इनर कॉलममध्ये 5,000. यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंतर आलेले कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्डची अमाऊंट आहे 4,000. कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. जर कॅरेज आउटवर्ड आले असते तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातात. आत्ताचे कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कॅरेज इनवर्ड 4,000. नंतर आले सेल्स रिटर्न 2,000. आता लक्षात घ्या सेल्स रिटर्न हे सेल्समधून लेस होतात, म्हणून सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. सुरुवातीला आपण काय करूयात, सेल्स फक्त लिहूयात आणि त्यात करूयात वजा करूयात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्या अमाऊंट नंतर सेल्स रिटर्न 2,000. पुढचा पॉईंट आलेला आहे ड्रॉइंग्ज. ड्रॉइंग्ज आले शिल्पाचे 2,000 आणि कटरीनाचे आलेले 3,000. तर लक्षात घ्या ड्रॉइंग्ज हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार आहेत. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्ज शिल्पाचे 2,000, कटरीनाचे 3,000. पुढचा पॉईंट आहे डिस्काउंट 2030. डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होणार आहे टू डिस्काउंट 2030. पुढचा पॉईंट आलेला आहे ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000. तर लक्षात घ्या डेबिट साईडला किंवा डेबिट बॅलन्सेसमध्ये ॲडव्हान्स हा शब्द आल्यास तो ॲसेट साईडला घ्यावा आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये ॲडव्हान्स हा शब्द आल्यास तो लायबिलिटी साईडला घ्यावा. ॲडव्हान्स 10,000 आलेला आहे, पोस्ट होणार ॲसेट साईडला. ॲडव्हान्स गिवन टू शाहरुख 10,000. नेक्स्ट पॉईंट आहे कॅश इन हँड 20,000. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक 8,000. हे दोन्ही आपले ॲसेट आहेत, दोन्ही ॲसेट साईडला पोस्ट होतील. कॅश इन हँड 20,000, कॅश ॲट बँक 8,000 या दोन्ही ॲसेट्स आहेत. नंतर आलेत इंटरेस्ट. इंटरेस्ट डेबिट साईडला आले तर तो आपला एक्सपेन्सेस असतो आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आला तर तो आपला इन्कम असतो. आता इंटरेस्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतो. इंटरेस्ट 1,000 टू इंटरेस्ट 1,000. कमिशन हे देखील डेबिट बॅलन्सेसमध्ये आले तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होतात आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आले तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. कमिशन 2,000 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कमिशन 2,000. पुढचा पॉईंट आलेला आहे रॉयल्टीज 2,000. रॉयल्टी ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट होते, त्यावरती ॲडजस्टमेंट आलेली आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू रॉयल्टीज इनर कॉलममध्ये 2,000. पुढचा पॉईंट आलेला आहे परचेस 50,000. परचेस जातात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस 50,000. या रीतीने आपले ट्रायल बॅलन्समधील डेबिट बॅलन्सेस पोस्ट झाले. लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्समधील डेबिट बॅलन्सेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा ॲसेट साईडला पोस्ट होतात. क्रेडिट साईडला कोणत्याही अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते पोस्ट होत नाहीत. हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा. आता क्रेडिट बॅलन्सेसचं पोस्टिंग करणार आहोत. क्रेडिट बॅलन्सेसमध्ये आपल्याला माहिती आहे लायबिलिटीज आणि इन्कम असतात, त्याचबरोबर कॅपिटल हे देखील आलेलं असतं. आता कॅपिटल ओळखण्याची काही गरज नाही आहे, म्हणजेच क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दोन गोष्टी ओळखायच्या, लायबिलिटीज आणि इन्कम. तर लायबिलिटीज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओजमध्ये कोणत्या आहेत या सांगितल्या होत्या. या व्यतिरिक्त जे येणार आहेत ते सर्व काय असणार आहेत, आपले इन्कम असणार आहेत आणि हे सर्व इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. पहिला पॉईंट आला आहे बघा क्रेडिट बॅलन्सेसमध्ये कॅपिटल. आता हे कॅपिटल शिल्पा आणि कॅटरीना या दोघींचं 45,000 आलेलं आहे. कॅपिटल हे नेहमी कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ब्रोट डाऊन होतं, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ते ब्रोट डाऊन करणार आहोत. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रोट डाऊन 45,000. बिल्स पेएबल आपली लायबिलिटी आहे 17,500, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला पोस्ट होणार बिल्स पेएबल 17,500. नंतर आलेले बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा आपली लायबिलिटी आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. पुढचा पॉईंट आला आहे परचेस रिटर्न 1,480. परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस होतात आणि हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट केलेले आहेत, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून हे परचेस रिटर्न आपण लेस करणार आहोत. म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेसमधून आपण ते लेस करणार आहोत. परचेस रिटर्न 1,480. आता 50,000मधून 1,480 लेस केल्यावरती आउटरला 48,520 येतील. पुढचा पॉईंट आलेला आहे संडे क्रेडिटर्स 22,000. संडे क्रेडिटर्स ही आपली लायबिलिटी आहे, म्हणून ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार. संडे क्रेडिटर्स 22,000. पुढचा पॉईंट आला आहे बँक लोन 15,000. ही सुद्धा आपली लायबिलिटी आहे, म्हणून आपण लायबिलिटी साईडला पोस्ट करणार आहोत बँक लोन 15,000. पुढचा पॉईंट आला आहे इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. लक्षात ठेवा लायबिलिटी सोडून इतर जे अकाउंट्स येतात ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. इंटरेस्ट रिसिव्ड ही आपली लायबिलिटी नाही आहे, म्हणून तो आपला इन्कम असणार आहे आणि इन्कम हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहे. त्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट रिसिव्ड 1,500. पुढचा पॉईंट आलेला आहे RDD. आता लक्षात ठेवा ट्रायल बॅलन्समध्ये जी RDD असते ती ओल्ड RDD असते आणि ओल्ड RDD नेहमी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटलाच पोस्ट करणे. RDD 1,000 हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट करणार आहोत. बाय RDD 1,000 ओल्ड RDD आहे. पुढचा पॉईंट आला आहे सेल्स 1,20,000. आता सेल्स हे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट होतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ऑलरेडी बाय सेल्स हा शब्द लिहिला होता, फक्त अमाऊंट लिहिण्याची बाकी होती 1,20,000. त्यातून सेल्स रिटर्न आपण लेस करूया 2,000. आउटरला 1,18,000. तर अशा रीतीने आपला पूर्ण ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झालेला आहे. ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झाल्यानंतर त्याखाली ज्या ॲडजस्टमेंट विचारल्या जातात त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक टेबल दिला आहे. त्या टेबलमध्ये प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स लिहून दिलेले आहेत. आता या ॲडजस्टमेंट सोडवताना तुम्हाला त्या टेबलचा उपयोग करायचा आहे. पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे द स्टॉक इन हँड वॉज व्हॅल्यूड ॲट ₹58,000 ऑन 31 मार्च 2019. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला स्टॉक हा आपला क्लोजिंग स्टॉक असतो आणि क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ॲसेट साईडला अशा 2 ठिकाणी रेकॉर्ड करायचा असतो. क्लोजिंग स्टॉक ही आपली कंपल्सरी ॲडजस्टमेंट असणार आहेत. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट असणारच आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट व्यवस्थित लक्षात ठेवा. पुन्हा बघा त्याचे इफेक्ट कुठं जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला. तर पहिला इफेक्ट देऊयात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय क्लोजिंग स्टॉक 58,000.
दुसरं इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 58,000. ॲडजस्टमेंट विचारण्यात आलेली आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आता 2 एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आहेत, एक रॉयल्टी 1,500 आणि वेजेस 800 रुपये. तर आता आउटस्टँडिंगचे इफेक्ट लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग हे संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आणि त्याचा सेकंड इफेक्ट देताना लायबिलिटी साईडला दाखवणे. ठीक आहे. आता रॉयल्टी आणि वेजेस हे आपण त्या एक्सपेन्सेसमध्ये आपण ॲड करणार आहोत आणि त्याचा सेकंड इफेक्ट कुठं देणार आहोत, लायबिलिटी साईडला. तर सर्वप्रथम आपण रॉयल्टीचे इफेक्ट बघूयात. रॉयल्टीमध्ये ॲड करणे आणि आउटस्टँडिंग म्हणून लायबिलिटीजला दाखवणे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला रॉयल्टी ॲड करणार आहे. आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1,500, टोटल येणार आहे 3,500. याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे लायबिलिटी साईडला. शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग रॉयल्टीज 1,500. ज्याप्रमाणे रॉयल्टीचा आपण इफेक्ट दिला त्याचप्रमाणे आपण वेजेसचे इफेक्ट देणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला वेजेसमध्ये ॲड आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये, टोटल येणार आहे 3,800. याचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये. ठीक आहे. अशा रीतीने आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट झाल्या. ॲडजस्टमेंट आली आहे सॅलरी पेड इन ॲडव्हान्स टू स्टाफ 2,000. पेड इन ॲडव्हान्स असा शब्द आला तर ती ॲडजस्टमेंट प्रीपेड एक्सपेन्सेसची असते. म्हणून प्रीपेड एक्सपेन्सेसचे इफेक्ट बघा. पेड इन ॲडव्हान्स किंवा प्रीपेड संबंधित एक्सपेन्सेसमधून लेस करणे आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला दाखवणे. सॅलरीमध्ये लेस करून ते ॲसेट साईडला दाखवणार आहोत. अकाउंटच्या डेबिट साईडला सॅलरीमधून आपण ते लेस करणार आहोत. प्रीपेड सॅलरी 2,000, आउटरला येतील 3,000. सेकंड इफेक्ट जाणार आहे ॲसेट साईडला बघा प्रीपेड सॅलरी 2,000. ॲडजस्टमेंट आली आहे क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 1,000. आता बॅड डेब्ट्सचे पहिल्यांदा इफेक्ट बघूयात. बॅड डेब्ट्स हे डेटर्समधून लेस होतात आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आहे. लक्षात ठेवा हे बॅड डेब्ट्स न्यू आहेत कारण ते ॲडजस्टमेंटमध्ये विचारले आहेत. सर्वप्रथम आपण ते डेटर्समधून लेस करूयात. डेटर्समधून लेस बॅड डेब्ट्स 1,000. वजाबाकी इनर कॉलममध्येच लिहायचे कारण याच्यावरती अजून एक ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. तर वजाबाकी आली आहे 39,000. या बॅड डेब्ट्सचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स न्यू 1,000. चौथ्या ॲडजस्टमेंटमध्ये दुसरी ॲडजस्टमेंट आली आहे RDD 3% ऑन सन्ड्री डेटर्स. याचे इफेक्ट सेम बॅड डेब्ट्ससारखेच जातात. RDD डेटर्समधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणे. तर ॲसेट साईडला डेटर्समधून लेस RDD न्यू 1,170 37,830. आता लक्षात ठेवा हे 1,170 हे 3% 39,000वरती कॅल्क्युलेट केल्यावरती आलेले आहेत. जे 3% आपल्याला विचारले आहेत ते 39,000वरती कॅल्क्युलेट करायचे. नेहमी लक्षात ठेवा RDD काढताना बॅड डेब्ट्स वजा करून येणाऱ्या रकमेवरती कॅल्क्युलेट करावेत. ठीक आहे. तर 1,170 RDD वजा करून आउटरला येतील 37,830. आता हे 1,170 आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू RDD न्यू 1,170. मिळाली आहे डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग 5% अँड फर्निचर बाय 10%. 2 ॲसेटवरती डेप्रिशिएशन आलेले आहेत. तर एका ॲसेटचं आपण आधी डेप्रिशिएशन करूयात. डेप्रिशिएशनची इफेक्ट बघा. डेप्रिसिएशन ॲसेटमधून लेस करणे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला दाखवणे. पहिल्यांदा आपण लँड अँड बिल्डिंगवरती 5% काढूयात. लँड बिल्डिंग आहे 37,800, त्यातून लेस डेप्रिसिएशन 5%. आता 37,800वरती 5% काढल्यावरती 1,890 येतील. ते लेस करून 35,910 येतील आउटरला. या डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 1,890. दुसरं डेप्रिसिएशन आहे फर्निचरचं. फर्निचरवरती डेप्रिसिएशन आले 10%, लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%, 1,725. आउटरला येतील 15,525.
याचा सेकंड इफेक्ट जाणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. 2 डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1725. अशा रीतीने आपल्या सर्व ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत. आता आपल्याला हे अकाउंट्स क्लोज करायचे आहेत. क्लोजिंग करताना पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल घ्यायची. क्रेडिट टोटल येणार आहे आपली 1,76,000. नंतर डेबिट साईडची टोटल घ्यायची आहे. डेबिटची टोटल येणार आहे 1,24,820. आता या दोन्ही टोटल्सची वजाबाकी करा. तर वजाबाकी करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळणार आहे 51,180. ठीक आहे. आता हे 51,180 आपण लिहिणार कुठं, तर ज्या साईडची टोटल कमी असते त्या साईडला आलेली वजाबाकी लिहायची असते. तर आपली टोटल डेबिट साईडची कमी आहे म्हणून 51,180 हा ग्रॉस प्रॉफिट आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 51,180 हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार आहोत. डेबिट साईडचा ग्रॉस प्रॉफिट पुढच्या अकाउंटला ट्रान्सफर करताना क्रेडिट साईडला केला जातो. पुढचं अकाउंट आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट 51,180. ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर झाल्यानंतर दोन्ही साईडची पुन्हा टोटल घ्यायची. टोटल नेहमी मोठी टोटल येणार आहे. मोठी टोटल आहे आपली 1,76,000. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झाल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची टोटल बघा 53,680. डेबिटची टोटल 18,215. यांची वजाबाकी करायची आहे. यांची वजाबाकी येणार आहे नेट प्रॉफिट 35,465. आता लक्षात ठेवा आलेला प्रॉफिट आपल्याला पार्टनर्समध्ये त्यांच्या रेशोमध्ये वाटायचा असतो. त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेमच्या वरती रेशो दिला जातो. तो रेशो आधी आपल्याला पाहावा लागेल. तर या ठिकाणी बघा फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑफ दॅट डेट इन द बुक्स ऑफ शिल्पा अँड कटरीना. तर या ठिकाणी कोणत्याही रेशोचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ज्यावेळेस रेशो दिला जात नाही त्यावेळेस तो इक्वल घ्यायचा असतो किंवा एकास एक घ्यायचा असतो. म्हणून आपण या ठिकाणी या दोन्ही पार्टनरचा रेशो इक्वल घेत आहोत. त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे 35,465 हा आपण दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वल वाटतोय. नेट प्रॉफिट वाटणे रेशो आहे 1:1. आता 1:1 यांची टोटल किती येणार आहे 2. म्हणून आपण त्यांचा रेशो 1/2 आणि 1/2 लिहून घेतलेला आहे. लक्षात ठेवा छेदस्थानी जे 2 आलेले आहेत ते रेशोची टोटल करून आलेले आहेत. 1 + 1 2 म्हणून 1/2 1/2 अशा रीतीने हा रेशो तयार करून घ्यायचा. आता शिल्पाला किती येत आहेत बघा वाटून 35,465 गुणिले 1/2 येतील 17,732.5. पण शिल्पाला आपण वरचे 0.5 म्हणजे 50 पैसे देणार नाही आहे. ते 50 पैसे आपण एकत्रित कटरीनाला देणार आहोत. म्हणून शिल्पाला वाटून किती आले 17,732. आणि कटरीनाचा सुद्धा 1/2 रेशो असल्यामुळे तिलासुद्धा 17,732.5 एवढे वाटून येतील. पण शिल्पाचे 0.5 आणि कटरीनाचे 0.5 असे एकूण 17,733 एवढे आपण कटरीनाला वाटून देणार आहोत. त्यामुळे नेट प्रॉफिटचं वाटप होताना शिल्पाला 17,732 आणि कटरीनाला होणार आहे 17,733. तर 35,464 हा एकूण प्रॉफिट येणार आहे. हा नेट प्रॉफिट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करा. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट 17,732 17,733. नेट प्रॉफिट ट्रान्सफर करून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या दोन्ही साईडची टोटल घ्या 53,680 53,680. नेहमी लक्षात ठेवा अकाउंटची टोटल लिहिताना जी मोठी टोटल आलेली असते डेबिट किंवा क्रेडिटपैकी जी मोठी टोटल असते ती टोटल म्हणून लिहायची. पुढं आपण क्लोज करणार आहोत कॅपिटल अकाउंटमध्ये. सुरुवातीला आपण शिल्पाचा अकाउंट क्लोज करणार आहोत.
शिल्पाची क्रेडिट टोटल किती येते बघा, 45,000 अधिक 17,732 एकूण येत आहेत 62,732. या 62,732मधून डेबिट साईडचे 2,000 वजा केले तर बॅलन्स उरतोय टू बॅलन्स कॅरीड डाऊन 60,732. पहा 62,000तून 2,000 वजा केले तर 60,000, वरचे 732. टोटल किती येणार आहे 62,732. ठीक आहे. शिल्पाचं क्लोजिंग झाल्यानंतर कटरीनाचं क्लोजिंग करा. कटरीनाची क्रेडिट टोटल बघा किती येते, 45,000 अधिक 17,733 62,733. त्यातून डेबिट साईडचे 3,000 वजा केले तर 62,733मधून 3,000 वजा केल्यास बॅलन्स उरतो 59,733. टोटल 62,733. आता आपल्याला जो बॅलन्स मिळालेला आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन हा आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून दाखवायचा आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे कॅपिटल ट्रान्सफर करावं लागणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल, शिल्पाचं कॅपिटल येणार आहे 60,732 आणि कटरीनाचं कॅपिटल येणार आहे 59,733. अशा रीतीने बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट ट्रान्सफर करून घ्यायचे. इथं तुम्ही दोन्ही पार्टनरचे कॅपिटल इनर कॉलममध्ये दाखवून त्यांची टोटल आउटरला लिहिली तरी चालेल किंवा दोन्ही पार्टनर्सचे कॅपिटल हे डायरेक्ट आउटरला लिहिले तरी चालतील. आता बॅलन्स शीटच्या दोन्ही साईड्सची टोटल घ्या. दोन्ही साईडची टोटल ही सेम आली पाहिजे. तर ॲसेट साईड येते 1,87,765 आणि लायबिलिटी साईडची टोटल येते 1,87,265. तर अशा रीतीने हा आपला प्रॉब्लेम टॅली होणार आहे. तर अशा रीतीने हा फायनल अकाउंट सोडवायचा असतो. अकाउंटमधील कोणताही प्रॉब्लेम सोडवताना त्याच्या स्टेप्स जर व्यवस्थित लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवणं खूप सोपं जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. धन्यवाद.